मुंबई में गैर कानूनी रहने वालों को मनसे पदाधिकारियों ने किया पुलिस के हवाले। कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले में लगभग 26 बेगुनाह लोग मारे गए। इसी के चलते भारत में बांग्लादेशी और पाकिस्तानी सहित अन्य देशों के नागरिक भी रहने हेतु उनको भारत से तत्काल पकड़ना जरूरी बन चुका है। इसी बुनियाद पर मनसे के पदाधिकारी भी शक की बुनियाद पर घूसखोरों को पकड़कर पुलिस के हवाले करने में सक्षम हुए हैं। कांदिवली पश्चिम में स्थित महावीर नगर से लगभग 9 लोगों को पकड़कर पुलिस को सौंपा गया। कांदिवली पुलिस थाने के एसआई रविंद्र अदाने स्पॉट पर मौजूद थे। इस कार्य में मनसे प्रभाग 21 के शाखा अध्यक्ष देव हंसराज मिश्रा, मनका से उपाध्यक्ष यशवंत हाड़गे सहित अन्य पदाधिकारी ने बड़ी कार्रवाई करने में मदद की। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी देव हंसराज मिश्रा, शाखा अध्यक्ष, प्रभाग क्रमांक 21 चाकूर विधानसभा क्षेत्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। तुम्हाला देखील माहित आहे की काश्मीरमध्ये पहलगाम इथे जे काय घटना घडली ते पूर्ण सोशल मीडिया देशात पसरली आहेत। देशात काय तर विश्वमध्ये ते सगळं जे काय कांड झालं, जे काय घडलं ते तुम्हाला माहित आहे। तसंच महावीर नगर मध्ये काहीतरी बांगलादेशी लोक येतात, फ्रूट विकतात, थूक लावतात, थूक लावून ते फ्रूट विकतात आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड देखील डुप्लिकेट आहे। एका माणसाचे 2-2 आधार कार्ड आहे आणि त्यामध्ये देखील असं घटना घडली। आम्ही काल पोलिसांना पण संपर्क केला, कांदिवली पोलीस चौकीच्या साहेबांना पण सांगितलं आणि ते सांगितलं, त्यांना निदर्शन आणून दिलेलं आहे की त्या ठिकाणी बरेच बाहेरचे लोक येतात, फ्रूट विकतात, हातगाडीवरती फ्रूट विकतात आहे। कुठून आले ते लोक? त्यांना डुप्लिकेट आधार कार्ड देतो कोण आहे? ते आले कुठून? त्याबद्दल काही इन्क्वायरी करणं गरजेचं नाही का? आम्ही पोलिसांना सांगितलं, पोलिसांनी त्याच्यावरती इन्क्वायरी वगैरे चालू आहे त्यांची आणि लवकरात त्याच्यावर निर्णय निघणारच आहे। पण मला फक्त बोलण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की हे जे बाहेरचे लोक, जे बांगलादेशी जे आपल्या हिंदुस्थानात आहेत, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढावं, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलमध्ये त्यांना बाहेर काढतील। समय राजसाहेबांनी यांच्यावरती आंदोलनं घेतलेत, मोर्चा घेतलेत, त्यानंतर देखील हे लोक इथे येतात आहे। कोण आहे एजंट लोक ते जे यांना इथे आणतात आहे? महावीर नगरमध्ये मी त्यांना 7 लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। माझ्यासोबत काँग्रेस सेनेचे उपाध्यक्ष यशवंत हाडगेजी होते। त्यांचे आधार कार्ड पण आम्ही कांदिवली पोलीस चौकीमध्ये जमा केलेत।